आता पेट्रोल पंपावरही मिळणार रॉकेल. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारचा मोठा निर्णय. सातारा झेडपी राडा प्रकरणी पोलीस अधीक्षकांना भोवलं. तुषार दोषींना पाठवलं सक्तीच्या रजेवर. मोहित भारतीय यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे सुद्धा उपस्थित. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या फलकावरून चर्चांना उधाण. फलकावरून सुनेत्रा पवार, अजित पवारांसह पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब. फलकावर सुनील तटकरे आणि कुटुंबियांचे फोटो. अकोल्यामध्ये काँग्रेस एमआयएमच्या नगरसेवक समर्थकांचा राडा. 4 जण जखमी झाल्याची माहिती. महापौर निवडणुकीदरम्यान जुन्या वादातून झाला हल्ला. बीएमसी आयुक्त नियुक्तीमध्ये ज्येष्ठता निकष डावलणार. भूषण गगराणेंच्या जागी कोण याची उत्सुकता शिगेला. 18 लाख शासकीय कर्मचाऱ्यांना ई-केवायसी सक्ती. अन्यथा वेतन बँकेमध्ये होणार जमा नाही. मुंबईचे डबेवाले आजपासून 6 दिवस सुट्टीवर. ग्रामदैवतेच्या उत्सवानिमित्त डबेवाले जाणार गावी. राज्यातील सर्व राज्य मंडळांच्या शाळांमध्ये 2 मे पासून उन्हाळी सुट्ट्या. यंदा राज्यभर एकसमान वेळापत्रक लागू करणार. म्हाडाच्या 2640 घरांसाठी 15 मे रोजी सोडत. आजपासून नोंदणी, अर्ज विक्री तसंच स्वीकृती. खटल्याविना कारावास ही शिक्षाच. जामीन अर्ज मंजूर करताना सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण. अमरावतीमध्ये 18 वर्षीय तरुणीवरती सामूहिक अत्याचार. भर रस्त्यात पीडितेला अडवून जंगलात नेऊन बळजबरी. 5 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. राज्यातील काही भागामध्ये अवकाळीची शक्यता. आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज. मुंबईतही हलक्या सरी बरसण्याची शक्यता. इराणनं सौदी हवाई तळावरती अमेरिकेचं विमान पाडलं. 700 दशलक्ष डॉलर्स किमतीचं हेरगिरी करणारं होतं विमान. इराणनं सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान हवाई तळावर केला होता हल्ला. अमेरिकेची जमिनीवरून आक्रमणाची तयारी. अमेरिकेला चोख प्रत्युत्तराचा इराणचा इशारा. इराणच्या ताब्यातील 16 भारतीय नागरिकांची सुटका. दुबईच्या जहाजावरील भारतीयांना इराणनं घेतलं होतं ताब्यात. 80 दिवस इराणच्या तुरुंगामध्ये होते 16 भारतीय. दुबईमध्ये वातावरणात मोठा बदल. विजांच्या कडकडाट आणि अचानक झालेल्या काळ्या ढगांनी अवकाश व्यापलं. इंडोनेशियातील जावा प्रांतामध्ये भीषण आग. प्लास्टिकच्या कारखान्याला आग लागल्याची माहिती. सुदैवानं जीवितहानी नाही. तब्बल 14 वर्षांनंतर मुंबई इंडियन्सनं जिंकला सलामीचा सामना. 220 धावांचा डोंगर सर करत केकेआरवर मिळवला विजय. लॉर्ड ठाकूर बनला सामनावीर. हार्दिक पंड्याची फेरारी नंतर नवी कार. कोट्यवधींची आलिशान कार हार्दिकच्या ताफ्यात.